सर आता हा जो कॅम्प या ठिकाणी शिबिर या ठिकाणी होत आहे, काय सांगाल? मी तसं डॉक्टर साहेबांकडे मागच्या वर्षी पण आलो होतो. त्यांचा रेग्युलर पेशंट आहे. थोडंसं पाय वगैरे दुखत होता. मागच्या वर्षी पाठ आणि मान दुखत होती. तर पंचकर्म केलं त्यांनी 7-8 दिवसामध्ये फरक पडला होता. त्यामुळे यावर्षी पण त्यांना फोन केला डॉक्टर साहेबांना. त्यांचं म्हणणं आलं की बाबा शिबिर आहे, मग येऊन जा तुम्ही. त्यामुळं जे पंचकर्म त्यांचं म्हणणं आहे तेवढं करणार आहे मी 7-8 दिवस. हे आयुर्वेदिक उपचार चांगले आहे. हो, एक नंबर, खूप चांगलं आहे. किती वर्षापासून त्रास होत आहे? मला वर्षापासून नाही, हे पाय कालपासून दुखायला लागला माझा. अच्छा. हां, आणि अगोदर माझी पाठ आणि मान दुखत होती मागच्या वर्षी. ते 8 दिवस केलं तर लगेच फरक पडला होता. आपण कुठला आहात? माझं गाव चिखली. पण काय सांगाल सरांबद्दल, काय सांगाल सरांची ही जी समाजसेवा या ठिकाणी जी करतायत, कारण की नाही, आरोग्यसेवेच्या माध्यमातून डॉक्टर साहेब कसं, एक डॉक्टर पंढरी आपल्या परिसरातले आहेत, वेल एज्युकेटेड आहेत. मला वाटतं कुठेतरी BMS कॉलेजला प्राध्यापक म्हणूनही काम करतात आणि जी सेवा चांगली आहे, काम चांगलं करतात. प्रॉपर याचे जे प्रॅक्टिसेस आहेत या पंचकर्मामधल्या सर्व फॉलो करतात आणि खूप चांगले उपचार करतात. माझा त्रास होता, तर आपण ही जी क्रिया करायला लागलो, आता आपण हृदयवस्थी करणार आहे. त्यानं हृदयाला आराम पडतो, दम्याचा त्रास कमी व्हाय करता, पुन्हा एखादा ब्लड प्रेशर असतं ना, त्याच्याकरता पण काय उपयोग पडतो त्याचा. साधारणतः ही जी लक्षणं आहेत, ती किती वर्षापासून आपल्याला बघायला मिळतात वगैरे असं काही आहे? नाही, तसं काय नसतं सर. हे कसं नाही, आता बाबाचं वयामानानं पण राहू शकतो, पण याच्या अगोदर हार्ड काम केलेले त्यामुळे पण होऊ शकतो सर. हार्ड काम केल्यामुळे हार्ड काम केल्यामुळे होते. त्यावर उपाय वगैरे उपाय बाबाला पहिलं वेट लॉस करणे, बाबाचं वजन कमी करणे. बाबाचं पोट आले हे नाही, म्हणजे पोट हे बिमारीचं माहेर घर आहे. म्हणजे खानपानाच्या माध्यमातून आपण करू शकतो. हा, खानपानाच्या माध्यमातून करू शकतो.